आज बनवतोय गणपती बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य आपले उकडीचे मोदक। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एक भांड घेतलं आहे, त्याच्यामध्ये 1 कप दूध गरम करायला ठेवते। गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं, नंतर 1 कप तांदळाचं पीठ घालायचं। दुधाला छान उकळी आली की पीठ घालायचं आणि नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झालं की याला झाकून ठेवून 10 मिनिटं ठेवायचं, गॅस बंद करायचा। आता तोपर्यंत आपण सारण करून घेऊया। तर सारण करण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं, 1 चमचा खसखस घेतली। खसखस ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल। नंतर ओल्या नारळाचा 1 कप चव घेतला आणि तो छान परतून घ्यायचा, त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर अर्धा वाटी गूळ घातला आहे, तो पण छान परतून घ्यायचा। गूळ व्यवस्थित मिक्स झाला की इलायची पावडर टाकायची। इथं रेडी आहे आपलं सारण। आता आपण उकड मळून घेऊया। तर ही उकड गरम असताना छान व्यवस्थित मळून घ्यायची। आता आपण सारण पण रेडी झालंय, मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी इथं मी पुरी बनवते आहे। छान पुरी लाटून घ्यायची आणि एकसारखी लाटून घ्यायची। नंतर याला छान पाकळ्या करायच्या, असा चिमटीने व्यवस्थित पाकळ्यांना आकार द्यायचा। पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या, 5, 7, 11 अशा करायच्या। नंतर याच्यामध्ये सारण भरायचं आणि सारण भरून झालं की आपण ह्या पाकळ्या पूर्ण बंद करायच्या। एका साईडने पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर असं जवळ घेऊन गोल गोल फिरवत पूर्ण मोदक बंद करून घ्यायचा आणि नंतर एक्स्ट्राचं जे पीठ असतं ते काढून टाकायचं। इथं रेडी आहे आपला पहिला मोदक। तर हा बघा आपला मोदक रेडी आहे। असं गोल गोल करून घ्यायचं, त्यामुळे छान मोदक उभा राहतो। आता आपण सगळे मोदक बनवून घेऊया आणि इथं बघा आपले 11 मोदक रेडी आहेत। याच्यावर मी थोडंसं केशरची काडी लावते आहे आणि स्टीम करायला ठेवते। तर इथं एका कढईमध्ये पाणी ठेवून चाळणी ठेवली आहे त्याच्यामध्ये आणि सर्व मोदक स्टीम करायला ठेवले आहेत। 10-12 मिनिटं स्टीम करायचे आणि इथं रेडी आहेत आपल्या बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि स्वामीज किचनला फॉलो करायला विसरू नका।